नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. फायनली आम्ही हॉस्पेट जंक्शनला पोचलेलो आहोत आणि आम्ही आता आमच्या ऑटोची वाट बघतोय, जी आम्ही बुक केलेली आहे ती. असं काहीसा हा परिसर आहे. ऑटो नंबर विचार ना, ऑटो नंबर विचार. तर अक्षय साहेब ऑटो चेक करतात कुठपर्यंत पोचले ती. हे आहेत आमचे रिक्षावाले दादा. चलो बाय, वेटिंग. येऊ फायनली रिक्षामध्ये बसलेले आहोत. ते दोघांना पिक करायला चाललो आहे. काय म्हणतं पब्लिक, कसं वाटलं स्टेशनला पोहोचून? थंडगार वाटलं रे. कधी पोचतो कळालंच नाही. लवकर पोहोचलं रे, अर्धा अर्धा तास लवकर. असं वाटलं आता लेट झाली, लेट होईल म्हणून. चला तर अक्षय आणि वैभवला पिक करायचं. अजा 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 अक्षय पुढे बसा. शुभम साहेब बोलस ये जरा एडजस्ट कर पड़ता. इस पे बैठ सकते क्या? आगे ऐसा बस ना, उल्टा बसो तो. एक नंबर. पाच पाय. येताना पण तोच सीन आहे आता रिटर्न जाताना. बघू. काही रिक्षाचा प्रवास हॉटेलवरती चाललोय आम्ही. गरमी एवढी नाही आहे जेवढी कमी होती, पण ठीक आहे, तेवढं चालतंय. त्यामुळे थोडंसं मजा मस्ती. कंजेस्टेडमध्ये बसलोय पण ठीक आहे, हरकत नाही. चला आमच्या हॉटेलवरती आम्ही पोचलेलो आहोत. तर या हॉटेलचं नाव मी तुम्हाला स्क्रीनवर शो करून देत आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल नक्की कुठे आहे ते, आणि लोकेशन पण टाकत आहे. तर असं आहे त्याचा हा सराउंडिंग. थांबा तुम्हाला दाखवतो. हे असं काहीशी ऊसाची शेत आहे, इथं केळीची झाड लावलेलं आहे. डोंगर बघा, एकदम भारी सीन वाटते. असं वाटते डोंगरना आणून ठेवलेले आहेत, पण हे खरोखरचे आहेत, दगड वगैरे. असं आजूबाजूला मस्त हिरवगार आहे, झाड आहे, इथे टेबल आहे, बाजूला वस्ती आहे. छान वाटतं केळीचं झाड. फायनली हे आहे ते हॉटेल म्हणण्यापेक्षा स्टे आम्ही इथंच करणार आहोत. जरा तर मग बघूया पुढे कसं काय आहे ते. तर या घरामध्ये त्यांनी मस्तपैकी असा झोपाळा लावलेला आहे. त्याचवरती पंखा आहे. तर हे आय थिंक सो लाईटचं आहे, कंदील आणि खालचं त्यांनी असं कंबाईन केलं आहे. काहीतरी नवीन बघायला भेटतं आहे मला तरी, किंवा लाईट तिथंच त्यांनी जॉईन केलेली, म्हणजे चांगला असा प्रकाश पडावा, असं युनिक काहीतरी वाटावं. त्यानंतर इथं पण मागे एक झोपाळा बांधलेला आहे. बहुतेक इथे 2 घरं आहेत. आम्हाला हे घर देण्यात आलेलं आहे. झाड पण चांगलं केलं आहे, दगड वगैरे एकदम भारी वाटतं इथे फोटो वगैरे काढायला. चला आता एंट्री करूया.
तर असा काहीसा रूम आहे. तर एक सिंगल बेड आहे आणि इथं डबल बेड दिलेला आहे. हा असा बाहेरून व्ह्यू दिसतो. मस्त केळीची झाडं अशी छान छान दिसत आहेत. त्यानंतर हे असं सिलिंग वगैरे त्यांनी केलेलं आहे, म्हणजे बांबूचं पूर्ण डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त गरमी होत नाही आहे. टेबल वगैरे आणि इकडे आतमध्ये बाथरूम वगैरे आहे. तर असा काहीशी आमचा रूम भेटलेली आहे. AC वगैरे आहे, चांगलं कूलिंग वगैरे होतं आहे. अँड तुम्हाला हे रूम कसा वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही फिरायला जाणार आहोत. म्हणजे संध्याकाळचे जे स्पॉट्स आहेत ते कवर करणार आहोत. तर कुठले कुठले स्पॉट्स आपण कवर करणार आहोत ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.